खरं तर तुम्ही जे तीळ खाता ना हेच तुमची हाडं खराब करतात. चांडक ऋषींनी हे हजारो वर्षांपूर्वी लिहिलंय, पण आपल्याला अजून पण माहिती नाहीये. नमस्कार मंडळी, आज मी आले जीवन ऊर्जा. तिथे गुडघ्याची गादी परत बनते. चला आणखीन जाणूया. गुडघेदुखी मागे वजन कारणीभूत आहे तुम्हाला कोणी सांगितलं? मी आता असे 10 जण दाखवू शकतो जे दिसायला एकदम जाड पण गुडघा ठणठणीत, आणि तुम्हाला 10 अशा व्यक्ती पण दाखवतो जे दिसायला एकदम हडकुळ्या पण गुडघेदुखीने हैराण. असं का? कारण हाडांच्या सर्व त्रासांचं मूळ आहे वाढलेला वात. अच्छा. जीवन ऊर्जामध्ये आम्ही त्याच पॉइंटला घेऊन गुडघ्यांवर काम करतो. त्यामुळे तर 16 वर्षात गुडघेदुखीचे 30,000 पेशंट झालेत आणि सक्सेस रेट आहे 92% वर. ओके सर, पण वातासाठी काय करायचं? वातावर सर्वात प्रभावी असतात तीळ, कारण तिळामध्ये दुधापेक्षा 20 पट जास्त कॅल्शियम असतं, पण दुर्दैवाने शरीर त्याला पचवू शकत नाही. म्हणून तीळ 100 वेळा चावायचे. कमी चावल्याने हाडांना फायदा मिळणार नाही. चांडक ऋषींनी हे हजारो वर्षांपूर्वी लिहिलंय, पण आपल्याला अजून हे माहिती नाहीये. मग जीवन ऊर्जेत काय होतं? डॉक्टर गुडघेदुखीचं कारण शोधून आहार, ट्रॅक्शन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑटोलोगस प्लाझ्मा थेरपी पेशंटला सांगतात, ज्याने झिजलेल्या गादीमध्ये सुधारणा होते. थेरपी कशी असते? 5 वेळा यायचं, गादी पुन्हा तयार व्हायला लागते. अच्छा. प्लाझ्मा कार्टिलेजच्या आत पोहोचल्यामुळे रूट कॉजवर काम होते. थँक्यू सर.